नमस्कार मित्रांनो, कसे आहात? मजेत आहात ना? मजेतच असायला पाहिजे. तर स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या या व्हिडिओमध्ये. आणि आजचा विषय आहे क्वांटिटी की क्वालिटी. तर क्वांटिटी आणि क्वालिटी या दोन्ही गोष्टी आपल्या जीवनामध्ये त्यांची भूमिका पार पाडत असतात. तर पहिले क्वांटिटी म्हणजे काय आणि क्वालिटी म्हणजे काय ते पाहू आपण. तर क्वांटिटी जे आहे, क्वांटिटी म्हणजे प्रमाण, किती प्रमाणात. क्वांटिटी म्हणजे क्वांटिटी ही संख्यात्मक आहे, ते किती हे दर्शवते. क्वांटिटी किती हे दर्शवते. आणि क्वालिटी हे गुणात्मक आहे. क्वालिटी म्हणजे कुठल्याही गोष्टीचा दर्जा, त्याची प्रत म्हणजे क्वालिटी. तर क्वालिटी ही गुणात्मक आहे. तर क्वालिटी ही कसं ते दर्शवते. क्वांटिटी ही किती आणि क्वालिटी हे कसं हे दर्शवते. तर ह्या दोन्ही गोष्टींना आपल्या जीवनामध्ये आवश्यक आहे. आणि त्या त्यांच्या ठिकाणी त्यांचं स्थान आहे आणि वेगवेगळ्या ठिकाणी त्यांचं वेगवेगळं महत्त्व आहे. तर क्वांटिटी कुठे गरजेची आहे? आपल्याला परीक्षेत यश मिळवायचं असेल, पर्सेंटेज आणायचे असेल, तर तिथे जास्तीत जास्त मार्क आपल्याला लागतील. तर तिथे जास्त प्रमाणात मार्क लागतील, तर त्या ठिकाणी क्वांटिटी महत्त्वाची आहे. किंवा जर आपल्याला एखाद्याला निवडून द्यायचं असेल किंवा सरकार स्थापन करायचं असेल, तर त्या ठिकाणी सुद्धा जास्तीत जास्त मतांची गरज असते. तर तिथे सुद्धा कसं यापेक्षा किती हे महत्त्वाचं आहे. सरकार स्थापन करायला सुद्धा जास्त प्रमाणात वोटिंगची गरज असते, तर तिथे सुद्धा क्वांटिटी गरजेची आहे. तर अशा आणखी एक महत्त्वाचं की आपण आता लोक यूट्यूबवर काम करतो. तर आपल्याला यूट्यूबवर काम करताना आपण जे व्हिडिओ टाकतो, तर त्या आपल्या व्हिडिओला व्ह्यूज येणं, जास्तीत जास्त प्रमाणात व्ह्यूज येणं. जर आपला व्हिडिओ आपल्याला चालला पाहिजे असं वाटत असेल, तर जास्तीत जास्त प्रमाणात व्ह्यूज येणं हे गरजेचं आहे. तर इथे सुद्धा क्वांटिटी महत्त्वाची आहे. आणि दोन्ही गोष्टी गरजेच्याच आहे आपल्या जीवनामध्ये, दोन्ही गोष्टी गरजेच्या आहे. तर क्वालिटी म्हणजे, तर क्वालिटीची गरज कुठे आहे? तर ज्यावेळी आपण एखादी गोष्ट घेतो, काही विकत घेतो किंवा कुठल्या गोष्टीचा आपल्याला ॲनालिसिस करायचं आहे, तर त्यावेळी आपण त्या गोष्टीचा दर्जा पाहतो. ती गोष्ट किती चांगली आहे हे पाहतो. तर अशा वेळीनं क्वालिटी महत्त्वाची ठरते. तर आपल्या जीवनामध्ये क्वालिटी कसा रोल निभवते क्वालिटी आपल्या जीवनामध्ये? आपल्या जीवनामध्ये मित्र आहे, मित्रमैत्रिणी आपल्याला आहे आणि ती आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे आणि असलेच पाहिजे. मित्रमैत्रिणी आयुष्यात असले पाहिजे. तर ते कसे असले पाहिजे? तर या ठिकाणी क्वालिटी महत्त्वाची ठरते. तर कसं ते तुम्हाला सांगते मी. तर आपल्याला मित्र किती आहे यापेक्षा आपले मित्र कसे आहे हे जास्त मॅटर करते. आणि महत्त्वाची गोष्ट आहे बरं ही आयुष्यातली. मी या विषयावर का बोलते आहे? कारण मित्र आपल्या आयुष्यामध्ये खूप मोठा रोल निभावत असतात. आपलं आयुष्य घडवण्यामध्ये, बऱ्याच गोष्टीमध्ये त्यांचा रोल असतो. म्हणून मी ही गोष्ट तुम्हाला इथे मित्राचं उदाहरण देऊन सांगते आहे क्वालिटीच्या बाबतीमध्ये. तर मित्रांना आपल्याला किती आहे यापेक्षा कसे आहे हे जास्त महत्त्वाचं आहे. आपल्याला मित्राचा ढिगभर पसारा आहे आपल्याजवळ, गावभर मित्र आपण जमा करून ठेवलेले आहे. पण त्यातले दोन्ही मित्र जर आपल्याला योग्य वेळी योग्य मार्गदर्शन जर करू शकत नसेल, तर ते मित्रांचा पसारा काय कामाचा आहे? मित्रांना असे जोडा की ते आपल्याला आयुष्यभर कामी पडले पाहिजे. म्हणजे काय? तर फक्त आपल्या अडचणीतच ते आपल्याला कामी पडले पाहिजे असं नाही. जेव्हा आपल्याला गरज असेल तेव्हाच ते आपल्याला गरजेला धावून आले पाहिजे असं नाही. तर मित्र असे असले पाहिजे की जे तुमच्या सुखदुःखात तर तुम्हाला साथ देतीलच, पण तुम्ही जर कुठे चुकत असाल, तुम्ही जर कुठे वाईट वळणावर जात असाल, तर तुम्हाला ते योग्य मार्गदर्शन करून, तुमच्या चुका तुम्हाला वेळोवेळी दाखवून ते तुम्हाला योग्य रस्ता दाखवू शकत असेल, तर असे मित्र चांगले, अशा क्वालिटीचे मित्र चांगले. या ठिकाणी
त्या मित्रांच्या क्वांटिटीपेक्षा मित्राची क्वालिटी जास्त मॅटर करते, जास्त महत्त्वाची आहे. तर मित्रांना नेहमी आपल्याला म्हणजे योग्य मार्गदर्शन करणारे, योग्य सल्ला देणारे, आपल्या चुका दाखवणारे, आपण कुठे बरोबर आहे हे सुद्धा जसं ते आपल्याला सांगतात, तर त्याचप्रमाणे आपण कुठे चुकतो आहे की तू हे करू नको, हे करणं बरोबर नाही असं सांगणारे सुद्धा मित्र असेल तर ते तुमचे योग्य मित्र. आणि जे फक्त तुमच्यासोबत मैत्री यासाठी करू नये की चला मस्त मजा करता येते, चेंगळ करता येते, टाईमपास करता येतो, यासाठी मित्र जोडू नका. अशा टाईपचे मित्र जोडू नका. तर उत्तमातले उत्तम क्वालिटीचे मित्र जोडा. आता आपण म्हणतो की मैत्री काही हे पाहून होत नाही, पण काही काही गोष्टीने ह्या पाहून केलेल्याच चांगल्या असतात. अरे ते ढिगभर पसाऱ्यापेक्षा 2 मित्र जोडा ना. 2 चांगले मित्र जोडा की जे तुम्हाला आयुष्यभर पुरतील असे मित्र जोडा. तर या ठिकाणी ना मित्रांची क्वालिटी खूप महत्त्वाची आहे. म्हणूनच मी आणि म्हणजे आपल्या आयुष्यामध्ये मित्र महत्त्वाचे आहे आणि प्रत्येकालाच ते असतात. असा फार क्वचितच कोणी असेल की ज्याच्या लाईफमध्ये मित्रमैत्रिणी नाही आहे. म्हणून या ठिकाणी मी क्वांटिटी आणि क्वालिटी हा विषय घेऊन तुम्हाला म्हणजे हे उदाहरण देऊन इथे समजावून सांगितलं आहे. तर उत्तम क्वालिटीचे मित्र जोडा आणि तुमचं आयुष्य चांगलं घडवा. तर या ठिकाणी ना क्वांटिटीपेक्षा क्वालिटी ही जास्त महत्त्वाची आहे. तर हेच मला तुम्हाला सांगायचं होतं. आणि पहा, जर तुम्हाला मी जे काही सांगितलं आहे ते जर तुम्हाला पटत असेल तर जे तुम्हाला पटत असेल ते एक्सेप्ट करा आणि जे नसेल पटत ते इग्नोर करा. आणि जर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा आणि मला लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.